काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. देवाला कोण आवडतो? काही न मागणारा. कोणाजवळही काही न मागणारा तो देवाला आवडतो. आता न मागणारा कोण असणार? की माझा देव समर्थ आहे, मला वाटेल तेव्हा जे आहे वाटेल ते देण्यास तो समर्थ आहे. मग दुसऱ्याची काय जरुरी नाही, म्हणून दुसऱ्याजवळ तो मागणार नाही. त्याला म्हणतात भक्ती. देव देण्यास समर्थ आहे, हीच भक्ती. देवाजवळ मागणे भक्ती नाही. देवाला विसरणे ही भक्ती नाही. की देव माझा आहे, त्याची दृष्टी सदैव माझ्यावर आहे, तो माझाच आहे, माझ्याजवळ सदा असतो. देवाला सोडून एक क्षण आपल्याला राहत नाही, राहता येत नाही. देव आपल्याला सोडून राहत नाही आणि आपण देवाला सोडून राहत नाही. सगळ्यांना सोडून राहता येतो. बायको, मुलगा, आपली जी मानलेली सगळी प्रेमाची माणसं अगदी जवळची म्हटली तरी त्यांना सोडून राहता येतं. एक क्षण तरी सोडून राहता येतं. आपलं मूल अत्यंत आवडीचं आहे असं असलं तरी ते संडासमध्ये जाताना कोणी घेऊन जात नाही, परंतु देवाला मात्र तुम्ही घेऊन जाता, कारण देव येतोच आमच्याबरोबर. आम्हाला सोडून देव क्षणभरही राहत नाही. त्यामुळे आपण संडासमध्ये गेलो तरीसुद्धा तेथे देव असतो. मग आम्हाला सोडून राहत नाही आणि बाकी सगळे सोडून राहतात. ऑफिसला जाताना तो आपल्याबरोबर, मुलं बायको घरात. मग आपल्याला क्षणभरही सोडून राहत नाही. तो कोण असणार? खरा जिवलग कोण? परमात्मा. तो आपल्याला सोडून राहत नाही. आपण काय करतो ते सगळं त्याला माहीत आहे. त्याला चोरून काही करता येणार नाही. बाकी बायको पोरांना सगळ्यांना चोरून काही आपण करू शकतो. सिनेमाला गेलेला असला तर बायकोला जे क्लबमध्ये खेळायला गेलो म्हटलं तरी खरं वाटतं, परंतु देवाला तसं नाही. देवाला जे आम्ही काय केलं नाही आणि किंवा केलं काही सांगायला नको, त्याला सगळं कळतं आणि त्याला सगळं कळतं म्हणून तर टोचतं. काही अन्याय जर केला तर जे कुणाला माहिती नाही, कुणी नव्हतं तिथे असं जरी आहे तरी आज जे आहे सारखं टोचत असतं म्हणजे काय केलास, हे बरोबर केलं नाहीस, तू मला आवडणारी गोष्ट केली नाही म्हणून सारखं तो जे आहे आम्हाला टोचतो. आणि तेच चांगली एक गोष्ट केली तर ते एकदम शाबास म्हणतो, त्यावेळेला एकदम आनंद होतो. चांगली गोष्ट केली तर आनंद होतो, तर तो शाबास म्हणतो म्हणून आनंद होतो. आणि चुकतं म्हणतो त्यावेळेला आपल्याला कसं तरी व्हायला लागतं. तेव्हा बाहेरची माणसं जे आहे की किती म्हटलं तरी ती जवळची असून लांबची, आणि देव कुठेतरी आहे असं जरी आम्ही समजलो तरी तो अगदी निकट आहे. तो आपल्याला एक क्षणभरही सोडून राहत नाही. म्हणून लगाले प्रेम ईश्वर से, अगर तू मोक्ष चाहता है, तुला जर मोक्ष पाहिजे, सुख पाहिजे, तर तू देव इकडे हृदयात आहे, इकडे लक्ष दे. बाहेर पुष्कळ तू जे आहे फिरतोस देव देव करत, तर इकडेच देव आहे आणि तू तिथे बघायला लागलास तर काय मिळणार? पंढरपूरला गेल्यावेळी ते बडवे लोक, तिथे टाळ वाजवणारे सगळे जे पैसे मागायला आले होते, बायकांमध्ये अगदी ओला बायकांमधून जायचं, प्रत्येकाजवळ पैसा वसूल करायचा. मी देवापुढे टाळ वाजवितो, पैसे द्या. कोण म्हणतो पायघड्या मी घालणारा आहे, पैसे द्या. असे 7-8 जण मी पाहिले. प्रत्येकाच्या पाठीवर हात मारून मारून पैसे मागतात. इतके लांबून आला, खर्च करून आम्हाला एक पैसे द्यायला होत नाही का? हे पाहिल्याबरोबर फार फार वाईट वाटलं. का? विठोबा तिकडे आहे म्हणून लोक सगळे जातात आणि विठोबाच्या पुढे आम्ही टाळ वाजवितो, पायगडा घालतो, विठोबाची सेवा आम्ही करतो म्हणून आम्हाला पैसे द्या, याचा अर्थच कळला नाही. मग तो साऱ्या जगाला पुरवितो वाटेल ते. असं जर असेल, मागायची काय जरूर आहे का? न मागता त्याला तिथे मिळू शकतं, परंतु नाही, भाव नसल्यामुळे तो जे आहे बसल्या बसल्या कसं देईल? दे रे हरी बाजेवरी, दे रे हरी बाजेवरी. म्हणून बाजेवर म्हणजे बाजेवर देतो, एक घटकाभर नाही. बाजेवर म्हणजे तू जे आहे ध्यास धरून बसलास तर तुला बाजेवरही देईल. असं म्हटल्याबरोबर बाजेवर बसून दे रे हरी, दे रे हरी म्हणून 1 तास म्हटलं. मग गेला बाहेर हॉटेलमध्ये चहा घ्यायला.
तसं नाही, उठायचंच नाही त्या बाजेवरनं. होय गोपालकाल्यात गोष्ट आहे पहा. मग त्याचे जे मन बघण्याकरता तो माळावर गेला होता तेव्हा तांब्या घेऊन तिथे त्याला द्रव्याचा हंडा दिसला. तरी इकडे घे म्हणतो. होय तू मी नाही, मी बाजेवरच घेणार असं म्हणून तो हंडा सोडून आला. हात पाय धुवून आणि जे आहे बाजेवरच बसला. मग बायकोला त्यांनी सांगितलं की काय देव असा आहे की परीक्षा पाहतो, म्हणजे पाहतोच बरं का. मी गेलो होतो झाडाजवळ तर एवढा मोठा हंडा आणि द्रव्याने भरलेला माझ्यासमोर येताना वाटेवर मला दिसला. मी देवाला म्हटलं इथे दिलं तर मी घेणार नाही, मला जे बाजेवरच देतोस तर दे. मग बायको म्हणाली काय खुळे आहात हो तुम्ही, आयतं तो द्रव्याचा हंड समोर दिसलेला सोडून आलात. बाजेवर म्हणजे बाजेवर कसं तो आणून देणार. नाही दिलं तर त्यांनी बाजेवर द्यावं, नाहीतर मला नको. मग त्याचं जे हंडा बघून तो जे आहे सोडून आला म्हटल्यानंतर मग देवाला बाजेवर द्यावं लागलं. मग बायकोजवळ सांगताना चोर दोघे जात होते. त्यांनी ऐकलं की जे आहे अश्वत्थाच्या झाडाजवळ केवढा मोठा हंडा द्रव्याने भरलेला मी काय आणला नाही, तो मला बाजेवर दिल्याशिवाय मी घेणारच नाही असं म्हटल्याबरोबर त्या चोरांना वाटलं आपण काम करूया, त्याला कसं मिळणार मग तो हंडा. जाऊन ते बघितलेलं तर जे हंडा आहे खरा, परंतु जरासा अंदाज झाल्यानंतर बघितलेलं काय आहे तर बघूया म्हणजे त्याला विंचू डसले हाताला. मग ते चोर म्हणाले आमची फजिती करण्याकरता तो बोलला असला पाहिजे, त्याचीच फजिती आपण करूया आता. तो हंडा नेऊन आणि कोठे तो बसलेला असतो 4 कौलं काढून हंडा पालता घालून सोडायचा. विंचू डसू दे, बाजेवर विंचू पडले म्हणजे मग बोंब मारील म्हणाला. मग काय झालं, चोरांनी हंडा पालता केला आणि ते पळून गेले की जे आहे मोहरांचा आवाज. बघ बघ म्हणाला बायकोला, दे रे हरी बाजेवरी आणलं की नाही. असं आहे की तेव्हा आम्ही भाव धरारे आपुला असा देव करारे. ओम नमः शिवाय.